आई सगळ्यात जास्त दुःखी जर कुणाच्या दुःखानं असेल होत असती तर कुणाच्या दुःखानं होती बोला? कुणाच्या? स्वतःच्या लेकराच्या दुःखानं दुःखी होती. तिचं तर नाव आई आहे. अशी भक्तीने नारद महाराजांच्या समोर ही तिची व्यथा मांडली आणि नारद महाराजांना म्हणू लागली, काही करा पण तुम्ही मला या दुःखातून तुम्ही मला बाहेर काढा. दुःखातून म्हणजे माझे हे जो दोन मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, या ज्ञानाला आणि वैराग्याला चेतना कशी निर्माण होईल असं तुम्ही काहीतरी करा. तुम्ही संत आहेत आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक झाली. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुम्ही आमचे गुरु आहात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्ही संत आहात. तुम्ही याच्यातून काहीतरी मला या दुःखातून बाहेर काढा. त्यावेळेस नारद महाराज म्हटले, हे तरुणी, तू काही टेन्शन घेऊ नकोस. नक्कीच मी तुला या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. नारद महाराज त्या दोघांना हाक मारू लागले. कुणाला? बोला ना. तिच्या मुलांना, जे मांडीवर पडलेले आहेत, म्हातारे जर्जर अवस्थेत मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले, हे ज्ञान हे वैराग्य असं हाक मारतायत, पण ही लेकरं उठायला तयार नाही. नारद महाराजांनी याच्या पुढचा थोडा प्रयोग केला. त्यांना गीतेचा पाठ सुरुवात केला. ज्यावेळेस गीतेचा पाठ सुरू व्हायचा त्यावेळेस त्यांचे डोळे असे, बोला ना, उघडायचे आणि गीतेचा पाठ संपला की डोळे परत बंद व्हायचे. आपलं सुद्धा तसंच आहे. मी हे नाही सांगत, आपलं सांगतोय. सप्ताह सुरू झाला की माणसाला लगेच वाटतं माळ घालावी. ऐकताय ना तुम्ही सगळ्याजणी? आणि सप्ताह संपला की पुढच्या हप्त्यात माळ गेली, बोला ना, आणि सप्ताही गेला. जोपर्यंत हे सप्ताहाचं वलय तोपर्यंत लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा पाझर फुटतो. आणि हे वलय एकदा बंद झालं, सप्ताह संपला, होतच असतंय. आमच्या गावात असतंय मोठा सप्ताह दरवर्षी असतो. आम्ही सप्ताहामध्ये अशी चर्चा करतोय, पण सप्ताहामध्ये असा आणतोय की त्याला वाटतंय बास माझ्यासारखा साधू. तसं गीतेचा पाठ सुरू केला की त्यांना चेतना निर्माण व्हायची आणि संपला की त्यांना परत ते मूर्छित अवस्थेमध्ये पडायचे. हे सगळे प्रयत्न करून 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 नारद महाराज थकले आणि नारद महाराज म्हणले, मी त्याच टेन्शन मध्ये, त्या शोधामध्ये की यांना उठवायचंय. मी शब्द दिलाय तिला की त्यांना मी उठवणार आहे. मग याच्याकरता मी काय केलं पाहिजे त्यांना उठवण्याकरता, याचा शोध करतोय. आणि याच्याच मुळे खऱ्या अर्थानं माझ्या चेहऱ्यावर आज तुम्हाला नाराजी पाहायला मिळते. मी तुम्हाला म्हटलं, संत हे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत असतात. दुसऱ्याच्या सुखामध्ये जे सामील होतात त्याचं नाव संत आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुद्धा जे सामील होतात त्याचं नाव संत आहे. आपलं असं आहे, आपण दुसऱ्याच्या सुखातही सामील होत नाही आणि दुसऱ्याच्या दुःखात होतो मीठ चोळायला, आहे का नाही? अहो, आपलं असं अशी प्रवृत्ती आपली की आपली दुसऱ्याचं सुख आपल्या डोळ्यानं आपल्याला, बोला बोला बोला, पाहवतच नाही. त्याचं नाव माणूस आहे. दुसऱ्याचं जाऊ द्या, आपल्या स्वतःच्या भावाचं सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यानं आपल्याला पाहवत नाही. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला, महाराज घ्या पेढे. मी म्हणलं, कशाचे रे पेढे? सो म्हणला, बाबा 10 वर्ष झालं लग्नाला, मुलबाळ नव्हतं, मला मुलगा झाला, घ्या पेढे. मी म्हणलं, अजूक दे, मला काही शुगर बिगर नाही, अजून खातो. म्हणलं, दे पेढे. आनंद झाला मला, पण त्यानं मला पेढा दिला. विशालदा शेजारी होतं त्यालाही दिला.
डाव्या हाताला एक बसलं होतं, त्यानं त्यालाही पेढा दिला. त्या डाव्या हाताचं होतं, त्यानं पटकन पेढा खाल्ला, मी पेढा खाल्ला. पण त्या उजव्या हाताला जे बसलं होतं की नाही, त्यानं पेढा खाल्ला नाही. त्यानं असं हातात रंबो असा दाबून धरला, दाबून. आणि मग मी त्याला, आमच्या दोघांचं बोलणं झालं, ते निघून गेला. मी म्हणलं बरं झालं बा, चांगलं झालं, तुला मुलगा झाला. आणि ते निघून गेल्यावर ते शेजारी ज्यानं हातामध्ये पेढा दाबून धरला होता की नाही, त्याला विचारलं, का रे तू पेढा खाल्ला नाही, हातात दाबून धरला का बरं? तेवढ्यात ते डाव्या हाताला बसलं होतं का, ते मला म्हणलं, महाराज हे कोण आहे तुम्हाला माहिती का? कोण? हा पेढा हातात दाबून धरणारा, हा पेढा देणारा याचा सक्का भाऊ आहे म्हणजे. तुम्ही ऐकताय ना सगळेजणी? आणि मग मी त्याला विचारलं, विशालदा का रे तुझ्या सख्या भावाला पोरग झालं, तुला आनंद झाला नाही का? ते म्हणला, त्यात कसला आनंद बाबा, माझं पोरग वटीत घ्यायचं होतं तर हे झालं. मला कळलं की नाही तुम्हाला? जर भावाच्या संबंधामध्ये जर आपल्या अंतःकरणामध्ये एवढी प्रवृत्ती जर येत असेल तर दुःखवी अनेकाच्या दुःखे हे कुठं लावायचं नेमकं? दुसऱ्याच्या संबंधामध्ये आनंदी होणारी जे असतात त्याचं नाव आहे संत. आणि हे दुःख पाहून मी आतापर्यंत मी तुम्हाला सांगितली व्यथा, याच्यामुळे खऱ्या अर्थानं मी दुःखी आहे नारद महाराज म्हणू लागले.